पूर्व भागातील निलजी सालाबादप्रमाणे श्री ब्रह्मलिंग देवस्थान मंदिरात श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा झाल्यानंतर पालखी सेवा झाली। त्यानंतर दुपारी 2 वाजता गाऱ्हाणे घालून पूजा करण्यात आली। आमच्या माध्यमातून बोलताना लक्ष्मण पाटील व महाप्रसादाला सुरुवात करण्यात येते। या परिस्थितीत भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात। आपलं नाव? मी ॲडव्होकेट लक्ष्मण यल्लाप्पा पाटील, अध्यक्ष श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी व निलजी गावचा नागरिक असून आम्ही प्रत्येक वर्षी सोमवारी शेवटच्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या श्री ब्रह्मलिंग देवस्थानच्या परिसरामध्ये ब्रह्मलिंग देवस्थानच्या आम्ही त्या ठिकाणी महाप्रसादाचं म्हणजे आम्ही आमच्या शब्दामध्ये त्याला परव असं शब्द आहे, या परवचं नियोजन करतो आणि समस्त निलजी ग्रामस्थ देवस्थी पंच कमिटीच्या वतीनं हा सर्व जो कार्य जो आहे ते केलं जातं आणि सदर कार्य आम्ही तरी म्हणजे मला वाटतं ह्या जवळपास 100-1 वर्ष या कार्य चालू आहे आणि आम्ही जन्मापासून तरी माझी आता 50 वर्ष झालेली आहेत आणि प्रत्येक वर्षी हे जे महाप्रसादाचं जे कार्य आहे ते चालू आहे। त्यामध्ये मग सुधारणा होत गेलेली आहे थोडी प्रत्येक पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही म्हणजे पाहिलं आहे की केळीच्या पानातून या ठिकाणी प्रसाद हे खाली बसून घेतला जात होता, पण आत्ता जे आहे ती ताटांची नवीन सुधारणेप्रमाणे या ठिकाणी ताटांची व्यवस्था आहे आणि प्रसाद जो केला जातो तो कोळग म्हणून आम्ही जे म्हणतो मोठी कावील जी असते ती कावीलमध्ये खीर, भात आणि भोपळा जो असतोय, भोपळा, बटाटे असतील, या सर्वांची एक मिक्सर करून अशी भाजी केली जाते आणि हा प्रसादाचं नियोजन करण्यासाठी संपूर्ण गावातून प्रत्येक माणूस या ठिकाणी प्रत्येक चुलीला आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी देणगी दिली जाते। त्याचबरोबर या आमच्या पंचक्रोशीतील मुतगा गावचे नागरिक असतील, बसवनकुर्ची गावचे नागरिक असतील किंवा मुतगा गावच्या या एक्सटेन्शन एरियातील भाविक असतील, हे सर्वजण भाविक जे आहेत आणि आमच्या या बेळगावच्या पूर्व भागातील या सुळेबावीपर्यंत सर्व लोक जे आहेत ते या महाप्रसादासाठी श्रावण महिन्याच्या आमच्या या ब्रह्मलिंग देवाचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जातात। असं हे कार्य नित्यनेमानं प्रत्येक वर्षी चालू आहे आणि या ठिकाणी असंच कार्य जे आहे ते चालू राहणार आहे। यावर्षी आम्ही एक संकल्प केला आहे की पावसा आता पहिला असणारा 2 दिवस कंटिन्युअस पाऊस आहे आणि या पावसाच्या म्हणजे प्रसाद घेत असताना लोकांना त्याचा त्रास होतोय, स्वयंपाक करत असताना त्याचा त्रास होतोय, म्हणून यावर्षी आम्ही एक प्रसाद घेण्यासाठी एक प्रसाद मंडप करायचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाला आमच्या भागाच्या आमदार यांनी एक आर्थिक सहाय्य करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हे काम पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही पूर्णत्वात नेण्याचा आम्ही प्रयत्न करून पुढच्या वर्षी त्या सर्वसाधारण मला वाटते प्रत्येक वर्षी 10,000 ते 12,000 लोक या कार्याला येत असतात आणि पुढच्या वर्षी तुम्ही सर्वजण या प्रसादाचा लाभ जो असेल तो त्या मंडपात घ्यावा असा आम्ही घेता येईल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, ब्रह्मलिंग चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला हे करण्यासाठी बळ द्यावं असंही मी त्या ब्रह्मलिंग चरणी या ठिकाणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। कृष्णा पाटील, KMM मराठी, सांब्रा।